नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. कुंडमळा इथलं बचाव कार्य रात्री झाल्यामुळे थांबवण्यात आलं होतं आणि मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा इथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला. या अपघातात अनेक पर्यटक वाहून गेले. त्यातील 41 पर्यटकांना एनडीआरएफच्या टीमने रेस्क्यू केले तर 4 मृत्यू झालाय. यात 3 पुरुष आणि एका 6 वर्षीय बालकाचा समावेश आहे. 2 जण अजूनही बेपत्ता आहेत तर जखमींवर तळेगावातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचं घडलं असं की पावसाळ्यात कुंडमळ्यात पर्यटक नेहमी गर्दी करत असतात. रविवार असल्यामुळे दुपारी 3च्या सुमारास पर्यटकांनी गर्दी केली होती. काही जण पुलावर उभे होते आणि यावेळी अचानक पूल कोसळला. त्यानंतर काही जण नदीत पडले आणि वाहून गेले. याची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं असून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलं. मात्र पर्यटक जर नेहमी इथे येत असतात मग त्यांच्या सुरक्षेसाठी इथे कोणत्याही उपाययोजना का नव्हत्या असा सवाल विरोधकांकडून केला जातोय. दरम्यान या जुन्या पुलाची डागडुजी का केली नव्हती असाही सवाल केला जातोय. आणि आता थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, कुंडमळा इथला जो पूल कोसळला त्याचं रात्र झाली त्यामुळे बचाव कार्य थांबवण्यात आलं होतं. आज सकाळपासून पुन्हा बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे. सध्या काय परिस्थिती, कोण तिथे उपस्थित आहे? प्राजक्ता, काल रात्री 10:30 वाजेच्या सुमारास बचाव कार्य एनडीआरएफ कडून थांबवण्यात आलेलं होतं. हा सांगाडा जो आपण पाहतोय समोर, हा सांगाडा रात्री एनडीआरएफच्या जवानांनी क्रेनच्या मदतीनं बाहेर काढलेला होता. त्याच्या खाली अडकलेले 2 जण जे आहेत त्यांच्या बॉडी सुद्धा रेस्क्यू करण्यात आलेल्या होत्या. अजून काही तुकडा जो आहे सांगाड्याचा तो तिथेच पडू नये. काल रात्री पाऊस वाढलेला होता आणि अंधार मोठ्या प्रमाणावरती झाल्यामुळं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते थांबवण्यात आलेलं होतं. आज सकाळी पुन्हा 9 वाजता रेस्क्यू जे ते सुरू केलं जाईल. मात्र आता जवळपास सगळ्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे जीवितहानी जी झाली आहे, 4 जणांचे मृत्यू झालेले आहेत. बाकीच्या एकूण 52 जणांपैकी 4 जणांचे मृत्यू झालेत. 1 जण आणखी अजूनही सापडत नाही. अशी रात्री उशिरा 11:15 वाजेपर्यंतची बातमी होती आणि त्या पार्श्वभूमीवरती शोध जो आहे तो सकाळी 9 वाजल्यानंतर सुरू केला जाईल. आर्मीचे काही जवान जे आहेत ते आलेले आपण इथं पाहतोय आणि त्यांची गाडी आली आहे. QRT आहे, तेही आढावा घेतील. इथं बाजूलाच आर्मीची एस्टॅब्लिशमेंट आहे. डिफेन्सचं मोठं क्षेत्र, इथं ऑर्डनन्स फॅक्टरीचं काम चालतं, म्हणजे दारुगोळा बनवण्याचं काम चालतं. त्यांचीही QRT जी आहे ती इथं आली आहे. आपण जरा थोडासा या इंद्रायणी नदीचा आढावा देऊ. काल रात्रीपासून पाण्याची पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढली. कुंडमळा हा गेले कित्येक वर्ष पुण्याच्या आसपास असलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इथून जवळच 10 ते 20 किलोमीटरच्या अंतरामध्ये लोहगड, विसापूर सारखे किल्ले आहेत. लोणावळा 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती आणि प्रचंड पावसाचा हा सगळा परिसर आहे. या सगळ्या परिसरामध्ये एक महत्वाची जी बाब पाहायला मिळते, एक तर दुर्गम परिसर आहे. जे ग्रामीण भागातले अनेक पूल आहेत त्यांची सुद्धा अवस्था अशीच खराब झालेली आहे. सातत्यानं ग्रामस्थांकडून किंवा स्थानिकांकडून मागणी केली जाते प्रशासनाकडे की काहीही करा, हे दुरुस्त करा. प्रत्येक पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीनं कुठला तरी पूल कोसळतो. 1-2 गावांचा संपर्क जो आहे तो तुटतो आणि शेवटी पाणी ओसरेपर्यंत थांबावं लागतं. ही तशी त्या अर्थानं खरं बघितलं तर अत्यंत सामान्य परिस्थिती आहे या भागासाठी इतकं पाणी येणं. मात्र हा 30 वर्ष जुना पूल आहे. जवळपास 3-4 वर्षापासून सतत मागणी केली जात होती. हा पूल पूर्ण सडलेला होता. एकतर जास्तीचं पर्जन्यमान आणि दुसरी गोष्ट वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे. कारण पलीकडच्या बाजूला जी गावं आहेत या गावांना जाण्यासाठी जवळपास 15 किलोमीटरचा फेरा मारून यावं लागतं. त्याच्यामुळे साधारणपणे दुचाकीवरती प्रवास करणारे सगळे पलीकडच्या 2 गावातले ग्रामस्थ जे आहेत ते या पुलाचा वापर करायचे. हा भाग वेगळा. आणि त्यानंतर जेव्हा पावसाळ्यामध्ये इथं पर्यटकांची गर्दी होते किंवा अगदी पावसाळ्यानंतरचे 2 महिने सुद्धा शनिवार रविवार प्रचंड गर्दी जी आहे ती या परिसरामध्ये असायची. रोज दिवसभरामध्ये किमान 1000 ते 5000 पर्यटक इथं भेटी देऊन जातात. महामार्गाच्या अत्यंत नजीक आहे. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमुळे इथे गर्दी कायम असायची. मात्र काल जो अपघात झाला, हा अपघात होण्यापूर्वी
सातत्याने इथल्या ग्रामस्थांनी मागणी केलेली होती, जिल्हा प्रशासनाला कळवलेलं होतं. आता घोषणा करण्यात आली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 22 जुलैला, म्हणजे बरोबर एक वर्षापूर्वी 22 जुलै 2024ला 8 कोटी रुपये या पुलाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात आलेले होते. यापूर्वीचे माजी मंत्री जे आहेत बाळा भेगडे, त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून ती रक्कम जी आहे ती मंजूर केली होती. मात्र प्रत्यक्षात एक वर्षामध्ये ना त्याचं टेंडर निघालं, ना त्याची वर्क ऑर्डर निघाली आणि हा पूल जो आहे तो तसाच्या तसा आहे. म्हणजे लाल फितीचा कारभार जो आहे त्याचा परिणाम काय होऊ शकतो, तर काल ज्या 4 जणांनी जीव गमावलाय, जे आणखी जखमी आहेत, या सगळ्यांच्या जीवावरती बेतायचं कारण जर हा पूल नवा असता तर इथं अपघात झाला नसता. मात्र पैसे मंजूर होऊन एक वर्ष हे पैसे खर्ची पडत नाहीत, त्याचं टेंडर होत नाही, वर्क ऑर्डर होत नाही. हे सगळं का झालं नाही, याला जबाबदार कोण आहे, अशा अनेक गोष्टींची मागणी जी आहे, चौकशीची मागणी जी आहे ती केली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये जे असे दुर्गम पूल आहेत, नद्यांवरचे जे जोडणारे पूल आहेत, त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं तातडीनं गरजेचं आहे. दरवर्षी अशा पद्धतीची एखाद दुसरी घटना घडतेच घडते. जिल्ह्यातल्या या सगळ्या अतिपर्जन्य क्षेत्र असलेल्या भागांमध्ये तिथे या अशा पद्धतीच्या पुलांची किंवा एकूण सगळ्या सार्वजनिक वाहतुकीच्या बांधकामांची स्ट्रक्चरल ऑडिट्स होणं गरजेचे आणि तातडीनं त्याची दुरुस्ती किंवा नव्यानं उभारणी या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. या सगळ्याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला तर अत्यंत सहज या एक आढावा घ्यायचा म्हटला तरी सुद्धा गेल्या महिन्याभरामध्ये, म्हणजे यंदाचा पावसाचा हंगाम सुरू झाल्यापासून या सगळ्या परिसरामध्ये, लोणावळा असेल किंवा कुंडमाळा, मावळ तालुक्यामध्ये आतापर्यंत 10 ते 12 पर्यटकांचे जीव गेलेत एकाच महिन्यामध्ये. काल 4 जणांचे गेलेत. यापूर्वी खरं तर काळजी घेणं गरजेचं होतं, स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं होतं. जर पर्यटक तिथे येत आहेत तर त्यासाठी काही उपाययोजना करण्याची गरज होती, मात्र ती केली गेलेली नाहीये. वैभव, अपडेट घेत राहू वेळोवेळी. तुर्तास धन्यवाद. बातमी